हाय गाईज, आपण आज बनवणार चिकनची ग्रेव्ही। हे चिकन धुवून ठेवलेलं आहे, कांदा बारीक चॉप केलेला आहे आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण आज। आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार तेजपत्ता, दालचिनी आणि मोठी वेलची। ती चांगली अशी परतून गरम होऊन द्यायची। मग त्याच्यामध्ये काळी मिरी टाकलेली आहे आपण आणि हा कांदा कापलेला बारीक आपण त्याच्यामध्ये टाकला आहे। बारीक केलेला कांदा हा चांगला ब्राऊन झाला पाहिजे, गोल्डन झाला पाहिजे। तर आपण ते परतत आहोत आणि परतून चांगलं झालं की त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकून देऊ की थोडं स्वादसाठी। आणि हे पुन्हा परतून घेऊया कांदा ब्राऊन होईपर्यंत। आणि मस्त कांदा ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकूया हळदी थोडीशी, 1 चम्मच, थोडासा लाल तिखट, थोडासा आमचा आगरी मसाला टाकत आहोत आपण त्याच्यामध्ये टेस्टसाठी। थोडीशी धणे जिरे पावडर टाकलेली आहे। धणे जिरे पावडर टाकल्यानंतर मस्त परतून घेऊया। परतून घेतल्यानंतर त्याला चांगलं एकत्र करून घेऊ, कारण मसाला हा पूर्ण कांद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकत आहोत की थोडंसं त्याला तेल सुटून पाणीही सुटलं पाहिजे, चांगलं शिजला पाहिजे कांदा। आणि कांदा शिजून झाला की मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण थोडी उकळी येऊन देऊ। त्याच्यामध्ये हा चिकन मसाला आहे तो टाकूया। चिकन मसाला टाकून झाला की त्याच्यात 2 चमचे, आम्हाला तिखट जास्त लागतं म्हणून 2 चमचे आम्ही चिकन मसाला टाकलेला आहे। चिकन मसाला टाकल्यानंतर त्याला चांगल्यापैकी हलवून घेऊया। ते चांगलं हलवल्यानंतर त्याला तेल सुटेल। तेल सुटल्यानंतर थोडं चिकन जे धुतलेलं आहे ते आता आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत। चिकन तर मस्तपैकी टाकल्यानंतर आपण ते मिक्स करून घेऊ एकत्र, कारण त्याला मसाला पूर्ण चिकनला लागला पाहिजे, एकत्र झाला पाहिजे। म्हणून आपण हा चिकन एकत्र करून घेऊया आणि मस्त त्याला एकजीव करून घेऊ, कारण की मसाला पूर्णपणे त्याला लागला पाहिजे। आणि आता झाकण मारून ठेवू 10 मिनटाकरता। 10 मिनटं झाली आहेत आणि बघा त्याला पाणी सुटलेलं आहे मस्त चिकनला। आणि ह्याला आपण आता परतून घेऊया थोडंसं वरती। त्याची ग्रेव्ही तर ओके आहे, पण जर ज्याला ग्रेव्ही वाढून हवी असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकत आहोत। मीठ टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला एकत्र करून घेऊ। आणि मस्त एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं अर्धा ग्लास पाणी टाकत आहोत, कारण आम्हाला ग्रेव्ही हवी आहे म्हणून अर्धा ग्लास आम्ही ग्रेव्हीसाठी पाणी टाकलं आहे। आणि आता हे मस्त परतून घेतो आहे। परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा 10 मिनटाकरता झाकण मारून ठेवले। चिकन बघा 10 मिनटानंतर मस्तपैकी पाणी आणि चिकन एकत्र झालेलं आहे आणि हा रेडी झाला आहे चिकन। हे राईस आणि चिकनची ग्रेव्ही जी बनवली आहे ती आपली।